आ आ वा पद्माताई, आत येता येताच तुमचे सूर कानावर पडले तर इतकं बरं वाटलं. आज जवळजवळ 60 वर्षाहून जास्त काळ आपण शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एक अतिशय मोठ्या गायिका म्हणून प्रसिद्ध आहात. तो काळ असा होता की त्यावेळी स्त्रिया शास्त्रीय संगीत ऐकण्याचा सुद्धा विचार त्यांच्या मनात येऊ शकत नव्हता. अशा काळात तुम्ही शास्त्रीय संगीत शिकलात आणि स्वतःपुरतं न ठेवता ते लोकांपर्यंत पोहोचवलं आणि सतत आजपर्यंत तुम्ही गात आहात. तर त्या काळचं तुमचं कसं काय जीवन होतं, कसं शिक्षण झालं, या बाबतीतली आज जरा तुमच्याशी गप्पा मारायशा वाटत आहेत. तर तुम्ही केव्हापासून सुरू केलं गाणं? मी शक्यतो ओळीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, कारण आठवावं लागेल मला. एवढा प्रचंड काळ आहे, 64 वर्षाचा. मी कोल्हापूरची, 1920 सालचा माझा जन्म. वयाच्या 6व्या वर्षी हा सुवर्ण योग आला असं मला वाटतं, की माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की मला गाणं शिकवायचं. त्याला एक कारण झालं. माझे बंधू अल्लादे खासाबांच्या पुतण्याकडे शिकत होते आणि एक त्याच्या गळ्यातून जागा त्यांच्या मनासारखी निघत नव्हती. तिथंच मी खेळत होते. आता 6 वर्षाची मुलगी काय समजणार संगीताचा, म्हणजे संगीताची किंमत. पण तिला ईश्वराने गाण्याकरताच निर्माण केला असं मी म्हणते आपली हट्टानी. ती जागा माझ्या गळ्यातून अचानक गेली आणि माझे वडील तिथंच बसले होते. ते म्हणाले, अरे हिला गाणंच शिकवायचं आणि हिला दर्जेदार गायिका बनवायची. त्यांचा प्रयत्न होता, बनले की नाही मला माहित नाही, पण आणि त्यांचा तो संकल्प पूर्ण झाला. आणि हे गाणं चांगल्या बायका, ज्याला आपण खानदानी म्हणतो, त्या बायकांच्यात विस्तार करण्याकरता, म्हणजे तो प्रचार होण्याकरता हिने जीवन वेचावं अशी त्यांनी मनाशी खूटबाण बांधून मला गाणं शिकवायला प्रारंभ केला. वयाच्या 6व्या वर्षी. बरोबर. आता वयाच्या 6व्या वर्षी गाणं शिकणं हा सगळा विनोदच आहे थोडासा. पण पहिले जसे आजकाल KG मध्ये वगैरे असतं ना, तसं माझं KG पासून शिक्षण. बरोबर. पण मला घरातच गाणं असल्यामुळे माझ्या आजोबांच्या पासून घरात संगीताचा एक प्रेमाने वारसा निर्माण झाला. ते उत्कृष्ट मृदंगवादक होते, हिंदुस्थानातले नामवंत. त्यावेळेला हिंदुस्थान छोटा होता, कारण साधनं नव्हती अशी हिंडण्या फिरण्याची. कोल्हापूर दरबारात होते ते. त्यानंतर माझे वडील त्यांचे शिष्य झाले आणि माझे काका अल्लादे खासाहेबांचे कंठसंगीतातले शिष्य. असं माझ्या परंपरा अगदी घरात गाणं 24 तास, झोपतानी गाणं, उठतानी गाणं, उषा पैशाची गाणं. त्यामुळं मला असं वाटलं नाही मी काहीतरी कष्ट करते आहे. माझा दिवस केव्हा उगवला आणि केव्हा मावळला हे मला कळतही नसे. आता लहानपणी एक देणगी असणं, देवाचं देणं असणं आहे, ती देणगी लागते तुम्हाला होती आणि आहे, हे बरोबर आहे. पण विशेषतः शास्त्रीय संगीताचं असं आहे की त्यावर मेहनत केल्याशिवाय तुम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. जसं हिरा असतो पण त्याला पैलू पडल्याशिवाय त्याचा उजेड पडत नाही. माझ्या मनातली गोष्ट बोलला. तुम्ही कशी मेहनत किंवा शिक्षण कसं काय चालू होतं तुमचं? साधारण प्रत्येक आमच्या वयातले किंवा थोडेसे नामवंत लोक आहोत, ते सगळं एकच पद्धतीनं बोलतो असं त्यांचं मत आहे सगळ्या श्रोत्यांचं. पण हे आमचे कटू अनुभव आहेत आणि गोडी आहेत. अर्थात जबरदस्त मेहनत, प्रचंड भक्ती आणि त्यात वाहून जाण्याची वृत्ती असल्याखेरीज गाणं येत नाही. कारण ते लिहिलेलं नाही, लिहून तुम्ही गाऊ शकत नाही. ते निर्माण होतं, निघून जातं. वा, काय म्हण. ते सरस्वती कुठेतरी डोक्यावर हात ठेवते आणि ती का म्हणते. तेव्हा ती म्हणत असताना पण तिनं जे काही सांगितलं त्याच्याकरता जी जबरदस्त मेहनत आहे तिला काही पर्यायच नाहीये. बरोबर. आणि ती आमच्या पिढीनं केलेली आहे असं मी हट्टानं म्हणते. म्हणून अजूनही आम्ही ईश्वर कृपेने गातो आहोत. जे लोक ऐकतायत म्हणून गातो अर्थातच. असं नाही, पण एक गायकाचा गळा ही फार मोठी नाजूक चीज आहे. केव्हा दगा देईल आणि केव्हा सोडून जाईल आपल्याला ते सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जे गाणं आज सुद्धा प्रस्तुत करताय, मला वाटतं ते आपण जो आवाज कमावला त्यावेळेस ह्याचंच फळ आहे. कारण कमावलेला आवाज हा जात नाही असा अनुभव काय सुंदर बोलता आपण. खरंच आहे हे. तर हा आवाज कमावणं किंवा आवाज बनवणं म्हणजे काय? म्हणजे भांड्याला जसं आपण घासतो ना, ते घासणं हा वृक्ष शब्द आहे, पण त्याच्यावर पॉलिश आलं की झळाळी म्हणू आपण.
आणि त्याला सकाळची स्वराची स्वरसाधना म्हणून एक माझ्याकडून 7व्या वर्षापासून वडिलांनी सुरू केली. आता वय एवढंच की झोप येत असायची, ते पाठीमागून ए असं ओरडायचे आणि मग पुन्हा. म्हणजे गळा तयार करण्याचा अर्थ त्याच्यात सगळ्या मूल्यांचा प्रवेश करून घेणं आणि श्वासोश्वास म्हणजे ज्याला आपण दमसास म्हणतो आणि रुंदी गळ्याची आणि तुमचं हे काय आपण म्हणतो त्याला आपण रेंज हे ह्या तीन गोष्टी मिळवण्याकरता गळ्याची मेहनत म्हणून एक खास मेहनत आमच्याकडून करून घेतली जात असे. आणि तिचा मला खेद होतो सांगायला, तिचाच अभाव आहे. तूर्त मुली अतिशय मुली हुशार आहेत, कारण त्यांना इतकं प्रचंड विश्व डोळ्यासमोर आहे. आमच्यासमोर कोणीच नव्हतं. कोल्हापुरात जेवढ्या असतील तेवढ्यानंच ऐकायचं, ना रेडिओ ना टीव्ही नसल्या भानगडी काही नव्हत्या. एका दृष्टीने ते बरंही होतं मला वाटतं. बरोबर आहे, कारण आता कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि आता भेळयुक्त गाणं दिसतं ना. बरोबर, भेळ जाते ती गाण्याची, भेळ होते. गाणं हे तुमचं स्वतःचं पाहिजे, स्वतःचा ठसा त्याच्यात पाहिजे. आता घराण्याची फ्रेम असतेच, निश्चित असते, घराण्याचा गोल असतो, पण आतलं जे भरतकाम आहे सुहासिनीबाई ते प्रत्येक तुमच्या वैयक्तिक सेवेवर अवलंबून आहे. विचारशक्ती. आणि या क्षेत्रात माझं तर ठाम मत काय अनुभव आहे, ईश्वरी देणगीची पण तितकीच जरूर असते. ते तर आहेच, पण तरी सुद्धा असं पुष्कळ पाहतो की गोड गळ्याचे काही गायक आधी खूप चमकून जातात आणि काही दिवसांनी नंतर मात्र ते कुठे गेले ते कळत नाही. अगदी मी हट्टानं म्हणते, अजूनही मी गाते हो, म्हणजे अजूनही त्याच्यावर माझा त्याचं कारण मी खूप गाण्याकरताच जीवन लोटलेलं आहे. सगळं केलं, संसार केला, सगळं केलं, पण गाण्याकरता संसार केला, संसाराकरता गाणं नाही केलं. बरं, मग हे तान पलटे वगैरे असं आपण अगदी हो ते घोटून घ्यायचे नाही. आता त्या बाबतीत तुम्हाला कसं वाटायचं त्यावेळी, लहान होता तुम्ही, किंवा कशा प्रकारे तुमचे वडील मार्गदर्शन करायचे? आता एखादा पलटा सांगायचे. माझे गुरु, माझे थोरले बंधू, जे माझ्या काकांचे शिष्य, सुंदर गात होते. माझे तिन्ही बंधू गायले, माझ्या बरोबर गायले. आवाज फुटला की छोटा दुसरा गायचा. माझ्या तिन्ही बंधूंचं पुष्कळ मला सहाय्य झालेलं मला ह्या पदाला पोहोचायला. ही ऋण मी विसरू शकत नाही. पण त्यांनी करिअर म्हणून गाणं म्हणजे आपलं जीवनाचं साध्य म्हणून पुढं नाही मानलं. तेव्हा एखादा पलटायचा अर्थच असतो जाणे आणि पलटणे. बरोबर, साधे पलटे बांधून, आणि तो स्वच्छ निघाला पाहिजे, दाणेदार. आणि प्रत्येक सूर, माझ्या वडिलांचे अगदी काही खास शब्द असत, हिऱ्यासारखा चमकला पाहिजे प्रत्येक सूर. तर आता एखादी तान त्यांनी सांगितली गामपधपम गामपम गाम करायचा, अगदी साधं ते इतकं झालं. ऋषभ कुठं आहे, ऋषभ नाही दिसला म्हणायचे, काय हे पुन्हा. असं त्यांनी तासन तास म्हटलं तर खरं नाही वाटणार तुम्हाला. खरंच हो, मला असं वाटायचं भूक लागली आहे, 12 वाजले. माझी आई खालून जरी ओरडली ना, झाले रे चला, आता अगदी घरगुती बोलतो, बरोबर, पण ते म्हणायचं हे झाल्याखेरीज खाली उतरायचं नाही. पण मग तानेचा रियाज करताना ती तान आधी जरा ठायलईत घेऊन, अगदी बरोबर बोलला. हल्ली काय अतिद्रुत ताना घेण्याचा जो हव्यास आहे, हव्यास नाही, हा एक मानसिक विकृतीच आहे. मी माझ्या ज्या 2-3 मुली माझ्याकडे शिकायला येतात त्यांना सांगते, द्रुत लईला माझा गळा ऐश्वर कृपेने अजूनही फिरतो, पण तिकडून कळस आधी बांधला जात नाही, आधी मंदिर. तुम्ही इथून निघा आणि विलंपदमध्ये तुम्ही जेव्हा तान घटवता तेव्हा स्लो मोशन मध्ये जसे दोष दिसतात ना, ते दिसतात. ते घर पण तान मारली की त्यात काही नाही, सगळं खपून जातं. बरोबर, कारण सगळ्या श्रोते वा वा क्या गला चलताय म्हणता. म्हटलं कसा चालतो, अडखळत चालतोय का पायात अडकतोय. मी दोन्ही, आता मला हक्क आहे बोलायचा, कारण की मला गळा अजूनही फिरतो. बरं, आवाजाचं जे आपण कमावणं म्हणतो, आता आपल्याला माहिती आहे पूर्वी जे आहे ते व्हॉल्यूम खूप मोठा आवाज काढून गावं लागायचं, ती आवश्यकता पण होती. आता मायक्रोफोनमुळे लोक दाबून किंवा चोरून किंवा नुसतं कंट्रोल म्हणा, चोरून सुद्धा नाही म्हणतात, पण ती एक आवश्यकता झाली आहे. तर या बाबतीत आपलं काय मत आहे, म्हणजे कसं काय आधी रियाज करताना मोठ्या आवाजाने करायला पाहिजे आणि मग तर असे किती प्रकारचे आवाज किंवा काय करतायत? पुष्कळ प्रकार आहेत, पण शुद्ध आकार जो आई करता आ असतो तिथून सुरुवात होती. बरोबर, हा राहतो बाजूला. का मला काही कळत नाही, मी पहिल्यांदा सांगता का बायानो हे सगळं असं नको, आईचा आ आणि खुला व्यवस्थिशीर, वृक्ष नको, कर्कश नको,
असं म्हणता म्हणता एक 2-3 महिने त्यांना नुसता आ शिकवण्यात जातात आणि ज्या मनापासून शिकायला येतात ना त्या टिकून राहतात. बरोबर. आणि काही दिवसांनी म्हणतात आम्ही इतकं गातो आणि हा आम्हाला असं आज सांगतायत अजूनही. अशाही मी फार लोक मुलींना शिकवतच नाहीये मी, कारण मी चाळणी लावते आणि मग अगदी अर्थातच आता त्यांना म्हटलं नाही नाही, नाकाचा काय संबंध इथं, कोणतं कुठलंच काही करू नका, नुसतं स्वच्छ आकाराने ते गोड असावं, कर्कश नाही तर ते कर्कश बनतं. ह्या सगळ्या आधी गळा तयार करणं ज्याला आपण म्हणतो ना, तो आवाज, आकार, मग त्याच्यानंतर लागणारे मुरकी, खटका, तुमचे सगळे जे अलंकार आहेत, त्यात सगळ्या गोष्टी गळ्यानं एकदा स्वीकारल्या की मग तुम्ही खरं गाणं शिकायला लागता. कारण मग एक राग तुम्हाला 2-3 महिन्यांनी झाला असं वाटायला लागतं. कधीच होत नाही, अजूनही आमचं होत नाही. कारण नवीन गाणं असलं की असं वाटतं ही तान मी आजपर्यंत कधी मारली नव्हती 64 वर्षात. कारण ते आपलं हिंदुस्थानी संगीतातलं वैशिष्ट्यच आहे ना, काहीही बांधलेलं नाही. डायसला हात लावायचा, देवीला सांगायचं मला दे आणि बसायचं. ती जे काही डोक्यात घालेल ते गायचं, विसरून पुढं चालायला लागायचं. प्रचंड अचाट कला हे कराल तेवढं भांडभर पाणी प्यायचं. आता 75व्या वर्षी मी असं म्हणते की माझं कितीतरी राहून गेलंय, असं मग अण्णा मनसूर साहेब म्हणाले. ते खरं आहे त्यांचं, हे संपतच नाही. जितकं खोल जावं खोली आणि कळते. आणि आपण शिक्षण कोणाकोणाकडनं घेतलं? मी माझ्या घरातच शिकले. माझे काका आणि मोठे बंधू आणि माझे वडील गात जरी नसले ते उत्तम शिक्षक होते. हे दिसतंय जाते जे काय थोडंसं मी गाते त्याच्यावरून ते माझे घरातच गाणं होतं. आणि वयाच्या 11व्या वर्षी मी पहिल्यांदा गायले. म्हणजे खुला कार्यक्रम ज्याला म्हणतात, सांगलीला शाळीग्रामांचं कुलदैवत गणपती म्हणून गणपतीच्या गावात मी पहिला गायले. आपण पहिल्या पद्मावती शाळीग्राम. मी शाळीग्राम आणि अर्थातच याच नावाने जास्त लोकांना अजूनही सुद्धा रेडिओ मला शाळीग्रामच म्हणतं. तर मग 11व्या वर्षी मी पहिल्यांदा गायले आणि मग मी खूप देशभर एक कोपरा शिल्लक नाही राहिला. 64 वर्ष गायले. आता मी ठरवले की आता 2च वर्ष झाली की आता मागच्या सीटला जाऊन बसायचं. कारण केव्हा तरी थांबावं, सुरुवातीपेक्षा थांबावं कुठे फार जरुरीचं आहे. ते आपण जागा सोडावी. आणि आता पुष्कळ झालं, खूप गायलं. तरी लोकांना वाटतं त्यांच्याबद्दल मी त्यांच्यावर अत्यंत त्यांची आभारी आहे. त्यांनीच मला जिवंत ठेवलं. अहो ह्या डिग्र्या, ह्या पदव्या सुवासिनी भिंतील टांगायच्या. गायला गेल्यानंतर श्रोताची वाहवा म्हणतो ना, तेच आमचा सगळा आनंद असतो, तेच सर्टिफिकेट आहे. आणि असं भरून येतं, वाटतं आता इथंच संपावं, गाता गाता जावं. ते आपण बघू पुढे काय. नाही, काय आपल्या हातात नाहीये. तुम्ही इतक्या सगळ्या मैफिली आपण सादर केल्यात, इतके वर्ष मैफिलींचं स्वरूप आता बदललंय, बदलत आलंय. त्यात खूपच फरक पडलाय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिले तुमचे अनुभव काही एखाद्या फार कडक आहेत. पहिली म्हणजे एका गायकाची एक मैफल असायची. 3.5 ते 4 तास कसून आमच्याकडनं गाऊन घ्यायचे. तेव्हा तो कार्यक्रम झाला. आता 1.5 तास गायले की उत्तम रिपोर्ट्स येतात. धुंद मैफल म्हटलं गळ्यात तापायच्या आधी त्यांची मैफल संपते. 4 तास 3.5 तासाच्या खाली मैफल कधी झालीच नाही आणि होतच नसे. निकषच लागायचे सगळे. त्यांच्याकडे मॅटरही होतं. वा काय सुरेल पण कुवत होती आणि श्रोत्या नाही, पण आम्ही काहीतरी नवीन देत होतो पण श्रोते सहन करत होते ना. नाही, आता श्रोत्यांना पण सवय नाही राहिली सगळी धावपळीची. मी त्यांना दोष देत नाही, कारण जीवनमानच तसं बदललंय. पण कुठेतरी मला हरवल्यासारखं वाटतं. 4 तास 2 तास 1.5 तास झाले की वाटतं आपण गाणं सुरू हो गया. बरोबर. ती गेले, ते दिवस गेले आणि ते जाणारच आहेत. अर्थातच. आणि मायक्रोफोन आल्यापासून गळ्याची मेहनत संपली. आता त्यांच्या जेवढ्या गायिका आहेत, छान आहेत, आवाज फार बुद्धिमान मुली आहेत, पण नक्कल फार दिसते मला. असं वाटतं हे कुठेतरी मी ऐकलेलं आहे. हे कुठेतरी ऐकलेलं आहे, गायचं नाही. बरोबर. उत्स्फूर्त हवं तरच ते खरं गाणं. माझा तरी असं आपलं वृथा अभिमान आहे की नवं माणसाने चांगलं आपलं गावं, दुसऱ्याचं नाही गायचं. गुरुचं सुद्धा नाही. गुरु बोट दाखवून रस्ता दाखवतो, तो अखंड चालत येत नाही आपल्याकडे, नाही येत. आता शास्त्रीय संगीतात आपण हे म्हणतो मेहनत तर पाहिजेच आहे ना. तान पलटे झाले, आवाज झाला, सगळं झालं, पण शेवटी एक परफॉर्मर किंवा जेव्हा गायक स्टेजवर बसतो तेव्हा आपलं स्वतःचं जे मांडायचंय ते त्याला मांडता आलं पाहिजे, किंवा नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो. तर त्या दृष्टीने चिंतन मनन
हे आवश्यक असतं. प्रचंड जरूर आहे त्याची. हा, तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं? म्हणजे एक तर आवाजाचं जसं तुम्ही सांगितलं तसं राग स्वरूप वगैरे, तर सुहासिनी त्याचं बाई, तुम्हाला कुठलं अजूनही वाटतं? 64 वर्ष गायल्यानंतर देखील हो मागच्याच वर्षी मी म्हणजे मोकळ्या मनाने जाऊन बडोदा कॉन्फरन्समध्ये गाऊन आले. हो असं म्हणून नये मी खरंच चांगली गायले असं लोक म्हणाले. माझं काही मत नाहीये तसं. गायले आणि जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा माझी मुलं मला म्हणतात, दिवसभर अस्वस्थ काय असतेस तू? बरोबर. म्हटलं मी अस्वस्थ नाही आहे, मी माझ्या रंगात आहे. म्हणजे काय करता? म्हटलं ते तुम्हाला कळणार नाही. म्हणजे काय, आता मी त्यांना काय उत्तर देणार? ईश्वराचं तुम्ही वर्णन काय करणार? नाही. तसंच आहे ते. क्या बात है. हां, ईश्वराचे हात पाय मूर्ती हे आपण नंतर आणली मूर्तीपूजा. निरीश्वर त्याला आपण निराकार असं निर्गुण तसंच गाणं तसंच आहे. आणि काही छापलेलं नाहीये. आयत्या वेळेला निर्माण होतं. आणि ते आयत्या वेळेला निर्माण होण्याकरता असं डोकं शांत थंड असं मी सांगूनच म्हणजे त्याच्यातच राहावं लागतं. म्हणजे तुम्ही गात असा तंबोरा घेऊन गात बसणं हाच रियाज आहे असं नाही. तर तुमचं त्याच्यातच राहायला पाहिजे तुम्ही. एक प्रकारची नशा आहे ती. हां, ती सात्विक नशा आहे. बरोबर. आता नशा तेवढीच मला माहिती, बाकी नाही काही माहिती. बरोबर. तेव्हा ती एक, आता इतके वर्ष घाल्यानंतर अक्का तुला असं का बोल म्हणतं, इतके काय तू अस्वस्थ असतेस? मी फारशी कुणाशी बोलत नाही, माझ्या ह्याच्यातच असते. माझ्या ह्याच्यात असते. आता माझ्या ह्याच्यात असते म्हणजे मी काय सांगू त्यांना? आता तुम्ही मला म्हणाल, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही फार उत्तम गाता, तुम्हाला डोळे आहेत, प्रश्नच नाही, की गाणार काय विचार करतो ते सांगताच येत नाही. वर डायसवर चढताना सुद्धा वाटतं इतके वर्ष गातो टिकववर का आज माझं नाव. बरोबर. अर्थातच सतत प्रत्येक कार्यक्रम हे कसोटीच असते. आणि ईश्वर कृपेनं आजपर्यंत मी असं म्हणून नाहीये मी कधीही वाईट गायले नाही, लोकांच्याकडनं वाईट म्हणून घेतलं नाही. आणि आता बघितलं मी, आता इतकी वर्ष झाली ना वयाला, तर आपल्यात जर कुठं जरा कसूर झाली तर मी गाणं सोडीन म्हणून अजून ते सोडलेलं नाही मैफली. पण आता रॅट रेसमधनं बाहेर गेले. बरोबर. बस झालं. म्हटलं आता 17 वर्षीच मनात विचार केला की पुष्कळ गायले, झालं. गाते ना अजून सुद्धा गाते, नाही असं नाही. 1.5 तासाचे कार्यक्रम गाते, ते सोपे आहेत. आणखीन एक आपलं वैशिष्ट्य म्हणजे पद्माताई, की ख्यालाबरोबरच आपली ठुमरी ही लाजवाब आहे. म्हणजे मला आठवतं आम्ही जेव्हा, अजूनही शिकतोच आहे पण लहान होतो तेव्हा पद्माताईंची ती रेकॉर्ड जा मैं तोसे नाही बोलू, ही एक मराठी स्त्री गाते असं जर नाव आधी ऐकलं नाही तर कोणी म्हणू शकणार नाही. आणि ठुमरी गाणं हे अतिशय कठीण गोष्ट आहे. अतिशय म्हणजे ती तशी वाटणं, ठुमरीसारखी ठुमरी गाणं. तर हे तुम्ही ठुमरीकडे कसं काय वळलात? कारण ख्याल, बरोबर आहे, ख्याल आणि ठुमरी हे दोन्ही या शास्त्रीय संगीताचे एक अंग आले आहेत. पण तरी सुद्धा प्रत्येक शास्त्रीय संगीत गाणारा हा तुमच्यासारखी अशी अस्सल ठुमरी गाणारे फार थोडे आहेत, विशेषतः महाराष्ट्रातले. अगदी. तर तुम्ही या ठुमरीकडे कसं वळलात आणि तुम्ही अभ्यास कसा काय केला? साधारण एक 14-15 वर्षाची असेल मी. त्यावेळेला मी बेगम अख्तर म्हणजे जाख्तरीबाई फैजाबादी आमच्या आणि सिद्धेश्वरीबाई यांचं खूप ऐकलं मी, रेडिओवर म्हणा या. आणि कुठंतरी माझ्यात ठुमरी असावी रक्तातच. बरोबर. ते माझं हेच म्हणणं आहे की कोल्हापूरच्या एक साध्या गल्लीत जन्माला आले, पण मला कोणीतरी म्हणतात तू दिल्लीवाली मुसलमान बाई आहेस. म्हटलं म्हणा, तसंही म्हणा, काही हरकत नाहीये की मागच्या जन्मी मेली असेल तिथे कुठेतरी, ती इथं कोल्हापूरला ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले. मग का ठुमरीवर? म्हणजे ठुमरी म्हणजे एक उत्कृष्ट रसेल संगीताचा नमुना आहे. आणि शास्त्रीय संगीत आणि ठुमरी ही दोन नाहीत. कारण शास्त्रीय संगीतातले सगळे गुणधर्म ठुमरीवाल्याच्या गळ्यात असलेच पाहिजेत. आणि जेवढी ही प्रसिद्ध गायिका ठुमरी गायिका आहेत या सगळ्या शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेल्या बाया आहेत. गळ्याला सगळे गुणधर्म घेऊनच त्या ठुमरी. आणि ठुमरी गायला लागले म्हणजे ठुमरी कोणची, राग कुठचा, म्हणजे तुमचं क्लासिकल पीस कुठला, त्याच एखाद्या रागातलं तर तुम्ही घेतलं. दरबारी मधली एक गझल आहे, मी त्यात विसरले, अख्तरीबाईंची. अहो ख्याल सुरू झाले की ते बाई गायलेल्या आहेत. असं कसा हट्ट आहे हा? आणि हा माझा एक वाद आहे आणि मी पुष्कळ सहन केलेला आहे. मतमतांतरानं नाही, गायकांच्याकडून आणि श्रोत्यांच्याकडून नाही. कारण श्रोते महाराष्ट्रातल्या श्रोता वृक्ष आहे, त्याला अजूनही ठुमरी समजलेली नाही. मी महाराष्ट्रीयन नाही, मला वाईट वाटतं त्याचं. कारण हिंदी भाषा त्यांच्या जिभेलाच का लागत नाही कुणाला. बोलायला लागेल की तुम म्हणतात पाहिजे. म्हटलं मार खाओगे दिल्ली जाओगे तो.
कुठेतरी म्हटलं. पण मग मी त्या कोल्हापुरातल्या एका छोट्या गल्लीतली, अतिशय खरोखर आश्चर्य आहे ना माझं मला. ते मला आपण कोणाकडे शिकलात ठुमरी? माझी मीच शिकले असं म्हटलं मी तुम्हाला वाटेल. बापरे, खरंच थोडं थोडं मार्गदर्शन मला हैदराबादचे रौफ म्हणून M.A. रौफ म्हणून होते स्टेशन डायरेक्टर, सुंदर गात असत. ते मला ठुमरी म्हणजे आणून ठुमरी शिकवायचे. पद्मा तुम्हारे गले में जाएगी, बंदिशी आणि बंदिशी. हा, पण हे असं म्हणणं बरोबर नाही, पण खरं ते सांगते. माझी मी चिंतनानं आवडीनं आणि ईश्वराची देणगी. आणि आय वॉज बॉर्न फॉर ठुमरी. बरोबर. आणि हा भांडणाचा पॉईंट आहे माझ्या. मी म्हणतो तुम्ही मला भारतीय संगीतातली एक शास्त्रीय संगीतातली महान गायिका म्हणताना जोडा म्हटलं, ठुमरी पण गाते. आणि माझी सुटका मैफलीतून ठुमरी गायल्याशिवाय होत नाही. साहजिकच. आणि मला मनसुरांनी मला सांगितलं, अरे ठुमरी गायल्याशिवाय कसं कार्यक्रम पुरा करायचा? तो म्हटलं, बघा अण्णा, बघा हा गुन्हा करते मी. बरोबर. हे सगळ्यांना जमणार नाही ते असं म्हणायचे. म्हणजे माझं म्हणणं, ठुमरीला कवी लेखू नका. आता ते ठुमरीला म्हणायचं ते अर्थ असे अर्थ तसे. म्हटलं अस्तायंत्र काही दाखवू का, सांगू का? खालच्या पायरीचे आहेत तुमच्या दृष्टीने, आपण बघाल तसं त्याचा आणि दृष्टी जशी अर्थ. आणि देवादिकाची तुम्ही वर्णनं करता, त्यांची जी गाणी गातात त्याच्यात शृंगार रस हा विश्वाच्या निर्मितीचा रस आहे. आणि त्याला तुम्ही इतका वेड्यावाकड्या तऱ्हेनं समजून नका समजू. अस्तायंत्र मी तुम्हाला म्हटलं दाखवू का? तसं नाही आहे. आता सया विदेश गये गयरी मा, आता ही प्रिय म्हणते माझा प्रियकर गेलाय, मला काय कुठं कुठं गेलाय कळत नाही. हा काय तिचा गुन्हा झाला का? नाही. आणि हे काही हलकं नाहीच आहे. बरोबर. अर्थातच. आणि या जागा पट्टीच्या शास्त्रीय संगीतवाल्यांच्या सुद्धा ह्या सगळ्या जी मेंढी आहेत त्या एरिया गावळाचं काम नाहीये. शास्त्रीय संगीताचा अभ्यास केल्याखेरीज हे गणधर्म तुमच्या गळाला येणंच शक्य नाही. बरोबर. म्हणून त्याचा कमीत कमी तुम्ही त्याची टिंगल तरी नका करून त्याला कमी लेखू नका. नाचायला ना अंगण वाकडं म्हणतात ना. मग मी आता वाद नाही, आता वयाप्रमाणे मी अगदी आता एखाद्या शांत बाईचं की कुणाला बोलायला जात नाही. आणि आता कबूल करतात. आणि आता सगळ्यांना वाटतं ह्या मुलींना ज्या ज्या आहेत ना ठुमरी गावी. हो, पण त्यासाठी मग या मुलींनी काय काय लक्ष, कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, किंवा कशा तऱ्हेने मेहनत किंवा दृष्टिकोनची ठेवावी? केवढा अवघड प्रश्न आहे ना. मुख्य म्हणजे तुमची ठमरीची वृत्ती त्याचा अर्थ म्हणता तुम्ही विचारणार म्हणजे काय? तुमच्या गाण्याकडे बघण्याची दृष्टी रसेली पाहिजे. गाणं ही सर्कस नाहीये. शास्त्रीय संगीतात पुष्कळदा मला सर्कस दिसते. मी गायिका असून सुद्धा मी तशी ईश्वर कृपेने केली नाही, त्या भानगडीत पडली नाही, विद्वान झाली नाही. तेव्हा एक रसेली प्रवृत्ती निर्माण होते आपण करायची ठरल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषा. कारण आता एखादीला सांगितलं ना, चल ही घे बरं, त्यात म्हणतात नाही आये. म्हटलं हे खरोखर इतकं लहेजा जो आहे तो मराठी माणसाच्या जिभेला काय दोषच आहे. कुठलीच भाषा टिकत नाही. पहा, मला वाटतं प्रयत्न नाही करत आपण. मला असं वाटतं. कारण मी तेलुगू सुंदर बोलते, मी तेलंगणात होते. म्हटलं अरे भाषा ही एक समृद्ध जीवनाचं साध्य आहे ते. तेव्हा ते मुख्य म्हणजे भाषा नुसतं येऊन नाही, त्याचे उच्चारण आणि त्याचा अर्थ एवढा खास असतो. गीतेचा अध्याय नव्हे, 4 शब्द असतात. बरोबर. नाही आहे घर घनश्याम घेरी आहे बदरिया. आता आला म्हणतात आभाळ, पुढं काय बोला की आता पुढं नाहीच आहे काही, आता गा. हे वेगळ्या आणि आवाजाचा लगाव हा कसा लावून दाखवा जरा. शास्त्रीय संगीतातला एक असं असतं, म्हणजे मी तरी मानते की पहिला आ लावल्याबरोबरच माणूस ख्याल गाणार आहे, नाट्यसंगीत गाणार आहे की ठुमरी गाणार आहे हे कळलं पाहिजे श्रोत्यांना. तर हे कसं वेगवेगळं. आता तुमचं मी आता एखाद्या रागातली हे गायला लागेल ना. हो. आ आ नैन मिलाय रखी जय मनवा मोरा चाहत तुम्ही सो बलम वारे नैन मिलाय रखी जय नैस. आता हे एवढं म्हटल्यानंतर याच्यात
तुम्हाला काय, तुम्ही मला प्रश्न काय विचारला मी थोडासा विसरले. मी म्हटलं होतं की एक ख्याल किंवा ठुमरी याचा जसं आवाजाचं आता इथं प्रोजेक्शन जे काय, म्हणतात, आता किंवा एक इथं सुरू काय आहे, करताना स्टाईल जी आपण म्हणतो की शास्त्रीय बदलला संगीताला पाहिजे. आवाज वृक्ष असला मी शास्त्रीय संगीत हा गैरसमज आहे हो, प्रचंड. बरोबर. नाहीये. हो, नाहीये तसं. आता हा सर्ज लावताना हो. त्या तोच आहे बरोबर. पण मी त्या सुरामध्ये काहीतरी शब्द आता भावना व्यक्त करणार आहे हो. असं मनात विचार येऊनच ते सूर आकार लागतो. आता का सुहासिनी मी याला उत्तर नाहीये. तुम्ही सगळं करण्याचं आणि करून बघण्याचं आणि दाखवण्याचं तो शास्त्र आहे आकारच सगळं. लागतो. बरोबर. इथं काय चोरटा आहे का? तर शास्त्रीय संगीतात असं खुल्या गळ्याने गायचं असतं, ठुमरीला बारीक आवाज आहे. हा अगदी नाही. गैरसमज आहे. बरोबर. उत्कृष्ट गळा लागतो ठुमरी गायनाला. खुला आवाजच असतो पण फक्त अगदी, त्याचा अगदी. ढंग बदलतो आणि थोडा अर्थवाही कल असतो अर्थाकडे पाहण्याचा. हो. अष्टयंत्रे गाताना आपण तेवढी कविता गायली गेली की पण आपल्या ताना बोलताना त्या कुस्तीलाच निघतो, पुढं सुरू होतं. म्हणजे मला वाटतं की आपल्या जे ठुमरी जे बोलबाट हां, म्हणतात correct. की कुठलेही दोन शब्द जोडून ते पुढे घ्यायचे. अगदी बरोबर आहे. सैया नाही आहे तर नाही आहे, नाही आहे, नाही आहे, सैया नाही सैया आहे. नाही आहे, हां. मधूनच केव्हा तरी केव्हा तरी. जसं तुम्ही बोलता किंवा सांगत असता तसं तुमचं स्वरवाक्य पण अगदी ठुमरीत बरोबर. आलं तर जास्त. तर हे बोलांचं जे प्रोजेक्शन आहे त्याच्यावर विचार जास्त करावा अगदी लागतो बरोबर असं आहे. वाटतं मला. कारण 4 शब्द असतात. हो. ते तुम्ही तर तऱ्हेनी श्रोत्यांना सुनवायचे. हो. म्हणजे तुमच्याजवळ केवढं स्वर भांडवल बरोबर. आणि भावनेचा आविष्कार करण्याची ताकद. बरोबर. नुसता ज्यामुळे तोसे नाही बोलू नको म्हणतील. तो कुणी कधी विचारलं रागाने तुला? असेल, कधी प्रेमाने विनयाने असेल प्रेमाने, किंवा कधी- लटका हे हां. असेल, शृंगारी असेल. आता तुम्हाला जशी त्याची जी बुद्धी असते त्याप्रमाणे तो घेतो तो. बरोबर. मी बोलणार नाही म्हणते बायको, तर काय चुकली नाही तिचं. बरोबर आहे बरोबर ते. आहे. पुष्कळ नेहमीच असं पाहायला मिळतं. बरोबर असतं. बरं, आपल्याकडे वेगवेगळ्या आता शिकायला येत असतील विद्यार्थिनी वगैरे, तर सध्याच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल आपलं काय मत आहे? आता मी असं आहे की अगदी चाळणी लावून 2-3-4 मुलींना शिकवते. हो. कारण मी परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. हो. माझा हा व्यवसाय नाहीये. ठीक आहे, आता मी शिकवते. हं. तेव्हा पहिल्यांदा एकच मुलगी माझ्याकडे ठुमरी हा हट्टाने येते. हो, हो. आणि ती चांगली तशी नामदार आज हो, नाव हो. कमावतीये, हो. गातीये चांगली. तिला पहिल्यांदा सांगितलं तुझा आ जो लागतो हो, तो तो चुकीचा अतिशय वृक्ष आहे. बरोबर. आणि ते अशा इतक्या मोकळ्या शब्दात नाही नाही, सांगितलं तिला मी, बरोबर, पण ती थोडंसं. इतकी समजदार आणि शहाणी आहे. हो. आणि थोडंसं भाषेकडे पहा बेटा म्हटलं. प्रत्येक शब्दाचा पाय मोडलेला असतो, हो. कण असतो हिंदीला. तो संबंध नसतो ते, बरोबर. खट्टकन हो. वापरला जात नाही. मराठी भाषा आपली कडकडाटच आहे असं हो, मला हो, तर हो. वाटतं. मी जरी माझी मातृभाषा आहे ना. आणि तेव्हा ते हिंदीचं मराठीचं का वाकडं आहे मला काही कळत नाही. का मराठी माणसाच्या जिभेला हिंदी नाही फार जमत. लागत मला वाटतं म्हणजे आता इतके सगळ्या सोयी आहेत विद्यार्थ्यांच्याकडे आता उपलब्ध, फक्त त्यांची मेहनत आणि योग्य मार्गदर्शन हे त्यांना मिळायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि पण एक सांगते तुम्हाला, लाईट आता राग रागिण्या गातात, मैफली बडवतात, सगळं होतं. आणि कुठली तरी भजनं गातात विड्या वाकड्या. बरोबर. अलीकडे एक फॅड निघाले, मी पाहते पेपरमध्ये वाचते आणि मी आपली माळ घेते, जपमाळ आणि गप्प बसते. मला वाटतं आपल्या मार्गदर्शनाने निश्चितच पुढच्या पिढीतल्या 1-2 गायिका चांगल्या तयार होतील असं त्यांनी वाटतं करायला मला. पाहिजे, मी काय करणार. तर आता मला वाटतं पद्मावतीताई, आपण एवढी चर्चा केली, पण एका गायिकेची मुलाखतीची सांगता असुरांनीच झाली पाहिजे. तर आम्हाला तुमच्याकडनं तुमचा तो प्रसिद्ध दादरा ऐकायचा आहे भैरवीचा, जा मैं तो से नाही. आता एकदम गायचं बोलता बोलता म्हणजे कठीण असतं. मी गाते थोडं. जम तो नहीं बोलो रे, जम तो नहीं बोल, है तो से नहीं बोल रे, जम तो से नहीं बोल,
जमतोस नाही बोलू रे, जमतोस नाही बोलू रे, जमतोस नाही बोलू. वा पद्माताई, मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपण इतक्या उपयुक्त गोष्टी सांगितल्या संगीताबद्दलच्या, आणि या निश्चितच सगळ्यांना मार्गदर्शनपर ठरतील. सुहासिनीबाई, पण माझे विचार जे मनात पुष्कळ वर्ष घर करून आहेत त्याला मार्ग देण्याचं काम तुम्ही आज केलं, म्हणजे बाहेर पाडणं. आता ते तुम्हालाही मी श्रेय दिलंच पाहिजे बोलतं करण्याकरता, कारण पुष्कळ कटूही बोलले आहे ना मी. पण ते अनुभवाचे बोल आहेत. अनुभवाचे. बरं, अतिशय आभारी आकाशवाणीच्या तर्फे आणि मी पण माझ्या तुमचे आभार मानते. नमस्कार. नमस्कार.